जोरदार खडाजंगी सध्या सुनावणी दरम्यान कशी पाहायला मिळते? ज्ञानदा, अगदी योग्य म्हणालीस तू, कारण की त्या रात्रीच्या मुद्द्यावरती आता सुनील प्रभू यांची साक्ष होते। शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद या नात्यानं 21 जून 2022च्या रात्री जेव्हा विधान परिषदेचं निवडणूक होती आणि ती मतं जेव्हा पडली, त्यानंतर ते मतदान झाल्यानंतर जेव्हा इथं सगळे आमदार आणि होते पक्षातले, विरोधी पक्षातले आणि सगळे होते, मात्र अचानक शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह गायब असल्याची किंवा नॉट रिचेबल असल्याचं पक्षप्रमुखांच्या लक्षात आलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आपण त्या रात्री 10-10:30च्या दरम्यान एका तातडीच्या बैठकीसाठी सर्व आमदारांना व्हीप काढला होता, असं सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांच्या उत्तर देताना आत्ताच्या या सुनावणीत सांगितलं। त्यावर जेठमलानी यांनी त्यांना काही आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही थोडक्यात नेमकं उत्तर द्या, त्या संदर्भात व्हीप काढण्याचे तुम्हाला काही लेखी आदेश होते का? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला कुठल्या पद्धतीने सांगितलं होतं, म्हणजे फोन करून सांगितलं होतं की तुम्हाला काही लेखी आदेश पक्षाध्यक्षांकडून आला होता का? त्यावर सुनील प्रभू आता आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करतायत की प्रत्येक आदेश हा काही लेखी स्वरूपात येत नाही। पक्षप्रमुख किंवा जी महत्त्वाच्या पदावरची व्यक्ती असते, त्यावेळी मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी प्रतोद या पदावर असलेल्या सुनील प्रभूंना तातडीनं आपल्या आमदारांची बैठक बोलवा असं सांगितलं होतं आणि त्यामुळे आपण तो व्हीप जारी केला। त्या व्हीपनुसार सर्व आमदारांनी त्या बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु आधीच एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबईच्या बाहेर निघून गेल्यानं ते त्या बैठकीला हजर राहू शकले नाहीत। या मुद्द्यावर आता ही सुनावणी येते आणि सुनील प्रभू यांची साक्ष येते। त्यामुळे आता त्या रात्रीनंतर नेमकं पुढे काय काय झालं, कशा पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाच्या गोष्टी समोर आल्या, हे आता सुनील प्रभू या सुनावणीत अध्यक्षांना सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्ञानदा, बरोबर आहे। व्हीप बजावण्यासाठीचे आदेश कुणाचे होते, ते कसे दिले गेले, त्याचं पालन कधी झालं, या आशयाचे सगळे प्रश्न आहेत। आम्ही आजच्या दिवसभरातल्या पुढच्या सुनावणीमध्ये फक्त सुनील प्रभू यांनाच क्रॉस क्वेश्चनिंग केलं जाईल का आणखी सुद्धा कुणाला साक्षीसाठी, चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे? हा नेमका नियोजित कार्यक्रम कसा आहे आजच्या सुनावणीचा? ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे कालच शिंदे गटाच्या वतीनं या संदर्भात आपलं प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र सादर करण्यासाठी 24 तारीख म्हणजे शुक्रवारपर्यंतची मुदत मागितलेली आहे। त्यामुळे तोपर्यंत हे कामकाज नियमित चालू राहील हे स्पष्ट आहे। आज सुनील प्रभू यांची उलट तपासणी कधीपर्यंत पूर्ण होते यावर हे जे पुढचं कामकाज आहे ते अवलंबून आहे। तुर्तास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सुनील प्रभू, प्रतोद आणि ज्यांनी व्हीप जारी केला होता ते त्यांचे ऑफिस बेरर महेश चौगुले यांच्या दोघांची साक्षीदार म्हणून नावं दिलेली आहेत। त्यामुळे आधी सुनील प्रभू यांची साक्ष होईल, त्यानंतर महेश जेठमलानी यांची उलट तपासणी संपल्यानंतर जर गरज पडली तर ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ देवदत्त कामत हे सुद्धा सुनील प्रभू यांना काही प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर त्यांची साक्ष झाल्यानंतर जो पुढचा साक्षीदार आहे त्याला साक्षीसाठी बोलावण्यात येईल आणि जर त्याची साक्ष आजच्या दिवसभरात संपली नाही तर उद्या हे कामकाज चालू राहील, त्यात त्यांची साक्ष पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं जे साक्षीदार आहेत त्यांना या साक्षीसाठी बोलावण्यात येईल। त्यामुळे ही कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रत्येक साक्षीदाराला पुरेसा वेळ देण्यात येईल, याला कुठल्याही वेळेचं बंधन नाहीये। हे संपूर्णपणे दोन्ही पक्षाच्या वकिलांवरती अवलंबून आहे की ते एका साक्षीदाराला किती काय तिथं बसवतात, त्याला प्रश्नोत्तर विचारतात आणि जोपर्यंत त्याच्यासाठी समाधानकारक उत्तर किंवा त्यांना जे हवंय साक्षीदाराकडनं ते पटलावर येत नाही किंवा ऑन रेकॉर्ड येत नाही, तोपर्यंत हा प्रश्न आणि उत्तराचा खेळ चालूच राहील। ज्ञानदा, 24 तारखेपर्यंत आम्ही सलग सुनावणी चालणार आहे। एक वेगळी बाजू या प्रकरणातली ती म्हणजे सुनील प्रभूंनी या सगळ्या इंटरोगेशनच्या दरम्यान म्हणणं की मी काही गुन्हेगार नाही। तातडीचे आदेश जे आहेत ते अर्थात पक्षप्रमुखांकडनं फोनवरती दिले जातात। तर ही एक बाजू या केसमधली किंवा भाषेची थोडीशी अडचण निर्माण होऊन एकानं मध्यस्थी करणं, ते सगळं ट्रान्सलेट करणं, ही एक वेगळी बाजू या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला कशी पाहायला मिळते? नक्कीच काल कुठेतरी काल पहिला दिवस होता नियमित सुनावणीचा आणि साहजिकच हे कामकाज कोर्टाच्या कामकाजाप्रमाणे संपूर्णपणे इंग्रजीत चालतंय। महेश जेठमलानी हे ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत, मराठी भाषा त्यांना चांगली अवगत आहे, परंतु एखाद्या कामगिरीचा किंवा एखाद्या कामकाजाचा एक शिरस्ता असतो, त्यानुसार हे सारं रेकॉर्ड केलेलं जे विटनेस असतात किंवा त्यांचे प्रश्नोत्तर असतात, या गोष्टी जर रेकॉर्डवर आल्या आहेत त्यामुळे त्या उद्या सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे कुठल्याही कामकाजाची भाषा ही ठरलेली असते, त्यामुळे हे कामकाज जे आहे ते इंग्रजीतनं चालू आहे।
जर सुनील प्रभू किंवा काही साक्षीदारांना भाषेची अडचण असेल तर ती अडचण काल जी समोर आली होती ती आज येऊ नये यासाठी अध्यक्षांच्या सूचनेनुसार आज एक ट्रान्सलेटर म्हणजे इंग्रजी टू मराठी अनुवादित करण्यासाठी एक विशिष्ट व्यक्ती नेमून दिलेला आहे. महेश जेठमलानी हे आपले जे प्रश्न विचारत आहेत इंग्रजीतना ते सुनील प्रभू आणि उपस्थित सर्वांना व्यवस्थित समजावे यासाठी हा भाषांतर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतोय. तो हे सगळं अनुवादित करून दोन्ही बरोबर. पक्षांना हो, सांगतोय आणि हो. त्यानंतर त्यातनं जी उत्तरं येत आहेत ती विधानसभा अध्यक्ष पटलावरती आणि ऑन रेकॉर्ड घेत आहेत. आम्ही अगदी थोडक्यात एक छोटासा प्रश्न, उपस्थित कोण कोण आहे? ही सगळी प्रक्रिया सुरू असताना कोणते आमदार कोणते नेते सध्या उपस्थित आहेत? अगदी थोडक्यात. सध्या ठाकरे गटाचे अनेक नेते इथं उपस्थित आहेत. अनिल परब असतील, अनिल देसाई आणि त्यांच्याबरोबर सुनील प्रभू आलेले आहेत. दोन्ही बाजूचे वकील हे सध्या उपस्थित आहेत. देवदत्त कामत ठाकरे गटाकडनं तर उलट तपासणी घेण्यासाठी महेश जेठमलानी उपस्थित आहेत. काल दुपारनंतर सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी इथं हजेरी लावली होती. आत्ताच कामकाजाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे दिवस जसा पुढे जाईल तसं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आणखीन आमदार इथं उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तुर्तास शिंदे गटाकडनं मात्र कोणी या सुनावणीला सध्या उपस्थित नाहीये. आम्ही ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूया. शरद पवार गट, अजित पवार गट